उन्हाळ्याचे दिवस, एक तरुण मुलगा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एका झाडाच्या खाली झोपला होता. तिथून तुमच्या माझ्यासारखा एक सद्गृहस्थ चालला होता. त्यांनी बघितलं उन्हाळ्याचे कामाचे दिवस आहेत, मुलगा तरुण आहे, दिवसा झोपला, बरं नाही. दिवसा झोपायला आयुर्वेदाची परवानगी नाहीये असं नाहीये, पण त्याला वामकुक्षी असं म्हणतात. डाव्या अंगावर थोड्या वेळ 10-15 मिनिटं पडावं. काही जणांची वामकुक्षी 12ला सुरू होते, ती 5ला संपते, ती वामकुक्षी नाहीये. दुपारी झोपणाऱ्यांचं आयुष्य कमी होतं असं म्हटलंय. त्या माणसाने पाहिलं तरुण मुलगा झोपतो, हे बरं नाहीये. त्याने त्याला उठवलं, उठ. कशा करता उठवलं? म्हटलं अरे झोपून काय राहतोस, काम कर. म्हटलं काय काम करू? काही कर. माझ्याकडे काही काम नाही. आणि कशा करता करू? अरे काम नाही असं कसं होईल, मी तुला काम देतो. त्याने खिशातून एक 200 रुपये काढले, त्याच्या हातावर ठेवले आणि त्याला सांगितलं आहे बघ उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंब्याचे दिवस आहेत, 200 रुपयाचे आंबे विकत घे आणि कुठेतरी दुसऱ्या बाजारामध्ये खेड्यामध्ये नेऊन विक. त्या 200चे तुला 2000 मिळतील. म्हटलं असे अरे प्रयत्न कर, सचोटीनं व्यवहार कर, चांगल्या वस्तीमध्ये नेऊन विक, 200चे 2000 मिळतील. तो म्हणाला ठीक आहे करीन, पण समजा मला उद्या 2000 मिळाले, त्याच्याने काय होईल? काय व्हायचं असतं? तू त्या 2000चे पुन्हा चांगले आंबे घे, अजून चांगल्या वस्तीत नेऊन विक, त्याचे तुला 2 लाख रुपये मिळतील. तो म्हणला बर मिळाले, त्याच्याने काय होईल? म्हटलं 2 लाख जर तुला मिळाले तर तू चांगला हापूसचा आंबा मागवून घे. हापूस आंबा, काय देवगड हापूस काय म्हणतो आपण, तो आंबा मागवून घे आणि श्रीमंत लोकवस्तीमध्ये नेऊन विक. चांगला व्यापार कर त्या 2 लाख रुपयांच्या भांडवलावर आणि मग हळूहळू वाढत वाढत तुला महिना 2 कोटी रुपये मिळायला लागतील. म्हटलं इतके? तू चांगला व्यापार कर, चांगला आंबा मागव, चांगल्या श्रीमंताच्या वस्तीमध्ये जाऊन विक, आदरानं वाग, लोकांना घरपोच सेवा दे, पैसे वाढवले चालतात, 2 कोटी रुपये महिना मिळतील. तो म्हणाला बर समजा तुम्ही म्हणता तसे 2 कोटी मिळाले, त्याच्याने काय होईल? तो म्हणाला काय माणूस आहेस तू? अरे महिना 2 कोटी म्हणजे काय कमी रक्कम झाली का? 2 कोटी महिना जर तुला मिळायला लागले ना तर मग काय करायचं कारण आहे? तू निवांत बसून खाऊ शकशील ना. तो म्हटला मग मी आता काय करतो?